जे वाजवतात तर दुसरा इकडे आराम करतोय थोडा. त्याचा झालाय झिन ढमाक ढमढम. तर भाऊ सध्या त्याच एका स्लोगन्सला एन्जॉय करतोय झिन डमाक ढमढम. या आपण जाऊयात आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आपल्यासोबत जोडले जातील पुन्हा एकदा ते म्हणजेच बुखारी सर. एक वेळा डुकाटीचा स्पीड कमी होईल बट बुखारीचा नाही. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव आणि ऐकूयात इम्रान बुखारी सरांना. या सर स्वागत आहे आपलं कॉमबॉक्समध्ये. हेलो हेलो। थैंक यू डीजे के आर टी। थैंक यू सो मच। ओमकार जी शेट्टी की आवाज आपने सुनी, काफी मधुर आवाज। ठाणे डोंबोली से बिलोंग करने वाले वाकलन गांव के बुलंद आवाज ओमकार जी शेट्टी सर, आपका तहे दिल से आभार है। इस प्रतियोगिता में आपका वेलकम है। विनंती असेल फ्रेंड्स ग्रुप शिवरे संघ आपला 12वा प्रतिनिधी पहिला चेंडू पडण्याच्या आधी पाठवायचा आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल। त्यानंतर कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये, कारण सलग 4 दिवस आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये नक्कीच दंडित करण्यात येत आहे आणि शेवटपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणत्याही दोन्ही संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह दोन्ही संघांना विनंती असेल कोणी शेवटचा चेंडू संपेपर्यंत जाणार नाही, तसे आढळल्यास जर समोरच्या संघाने ऑब्जेक्शन घेतला, बघतोय भजी मागतोय वडा। तो फिर से एक बार आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है, वेलकम है। श्री गांव देवी क्रीड़ा मंडल मापगांव आयोजित गांव देवी चषक 2024-25 की ये प्रतियोगिता, शानदार आयोजन, न भविष्य न भूतो, बहुचर्चित ऐसी टूर्नामेंट और रुपए चिथलकर और सभी ग्रामस्थों का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा जिन्होंने हर साल की तरह मुझे इस साल भी मौका दिया है। और स्पेशली के आर टी डीजे कृपाल जी ठाकुर हमारी आवाज आपके तक पहुंचाने का काम कर रही है, वो के आर टी डीजे, इनका तहे दिल से आभार है। इन्हीं की शुरुआत टॉप ऑर्डर के बल्लेबाज हम मैदान पर देख रहे हैं, पिंटिया पाटिल। प्रफुल्ल पाटिल नाम है पर पिंटिया नाम से जाने जाते हैं, और उनका साथ देते हुए एमएम मनीष मोकल। बेस्ट वर्सेस बेस्ट हम देख रहे हैं, मावी लेवल एक विराथल टीम यहां पर टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा लेते हुए। पिछले मैच में हमने देखा था ऑन फील्ड में मोबाइल इस्तेमाल किया है, इसके लिए 2 रनों की पेनल्टी है। ये गलती कभी ना करे, अन्यथा पेनलाइज किया जाएगा। गेंद गिरने के बाद जो भी कुछ गलती होती है उसे माफी नहीं है। माविलन एकवीरा थल के स्पॉन्सर सम्माननीय निखिल जी पवार, पावर ऑफ पवार उर्फ गोलू भाई, उनका तहे दिल से स्वागत है, वेलकम है। अलीबाग तहसील हो या फिर अलीबाग तहसील के बाहर भी जहां भी टूर्नामेंट होते हैं, माविलेवन एक विराथल हम स्पॉन्सरशिप हमें देखते हैं, वो है निखिल जी पवार, मैन फ्रॉम निखिल पवार, मैन फ्रॉम वर्सोली।
ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत, मोहम्मद जी बकवाल और गेंदबाजी के लिए आते हुए अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे और स्ट्राइक पे बल्लेबाज है स्ट्राइकर हिटर बैटर बल्लेबाज। ऑफिशियल अंपायर यस लेट्स प्ले मैच इज ऑन। पहली पावर प्ले का षटक लेकर आते हुए अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे, स्ट्राइक पर बैटर प्रफुल्ल पाटिल उर्फ पिंटिया। स्पीडअप करा, टाइम सेट केलाय। यस सुमित सुनील पत्रे, पहली गेंद अलीबाग एक्सप्रेस की ऑन द कारपेट खेल के दिया है डीप मिड ऑन में अशांक साखरकर, जिसे खत्री नाम से जाने जाते हैं, वही फील्डर ऑन साइड में हमने देखा मिड ऑफ विकेट की दिशा में थे। एक रन के साथ केएल राहुल अतिया शेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर मुकम्मल। स्ट्राइक पे बल्लेबाज मनीष मोकल एमएम नाम से जाने जाते हैं। ओहो इस बार टप्पा गिरने के बाद गेंद ऑन द राइज खेलना चाहते थे, अड़े बल्ले से खेलना चाहते थे। गेंद सीधा विकेट कीपर नाकिस लक्ष्मण सीत के हाथों में जाती हुई डॉट गेंद। हम देख रहे हैं हमारे भाई एक चाय दो खारी, नाम है जमीर बुखारी, शॉर्ट पॉइंट की दिशा में दिखाई देते हुए। शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में जमीर बुखारी, किरण लट, गेंदबाजी मार्ग पर सुमित पत्रे। इस बार खोद कर खेला है लॉन्ग ऑफ में फील्डर अजिंक्य मात्रे, कोई गलती की गुंजाइश ही नहीं। पहली विकेट का पतन, पहला घड़ीकारत, डीजे को मौका। गर्व की बात है श्री गांव-देवी क्रीड़ा मंडल मापगांव आयोजित गांव-देवी चषक 2025 और इस प्रतियोगिता में थलगांव के लेजेंडरी क्रिकेटर अलीबाग तालुका के थलगांव के शेनवान पिरकी का जादूगर ओल्ड इज गोल्ड जिसे कहा जाता है श्री शंकर बाड़ा, इनका तहे दिल से स्वागत है, सत्कार किया गया है। और वो टेनिस क्रिकेट के एक बड़े खिलाड़ी है जिन्होंने अलीबाग तहसील का नाम टॉप 1 पर लाने का प्रयास किया था, जिसमें रुपेश भाभी, संतोष खोत, कैलाश दांडेकर, ऋषिकेश साखरकर ऐसे लेजेंडरी क्रिकेट का भाता था। और उसमें से गेंदबाज थे हमारे थलेश्वर थल के, नाम है शंकर बाड़ा। न्यू बैटर मैदान पर सद्र रक्षण है, खल निग्रहण है रायगढ़ पुलिस प्रसाद जी पाटिल। इस बार पहली गेंद के ऊपर सामना किया है, 1 रन के साथ अपना अकाउंट ओपन किया। 1 रन के साथ केतन जी मानेसर में बतलाते हुए स्कोर कार्ड पर 2 रन मुकम्मल होते हुए चालू मुकाबला माउ 11 एकवीरा थल विपक्ष फ्रेंड्स ग्रुप हशिवरे, जिसमें टॉस जीता है माउ 11 एकवीरा थल ने और पहले फील्डिंग का मुजाफा लिया। फील्डिंग रिस्ट्रिक्शन पावर प्ले का जारी होता हुआ इस बार अच्छी गेंद, कमाल की गेंद, कमाल की गेंद, प्रकाश हलेकाना एक हाथ में गेंद को गैदर करते हुए, कमाल की फील्डिंग है। नटराज स्टाइल में अलीबाग तहसील में पहले खिलाड़ी होंगे जिन्होंने 3 स्टंप खोलकर छक्के चौके की बौछार की थी, वही नटराज स्टाइल के हीरो, नाम है प्रकाश हलेकाना। स्कोर कार्ड रुका हुआ 2 रन। ओहो फिर से एक बार अच्छी गेंद, सम्मान देते हुए पर 1 रन आसानी से प्राप्त किया है। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर धनश्री वर्मा भाभी के हीरो जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल। 3 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर खराब बल्लेबाजी का यहां पर प्रदर्शन दिखलाया है, क्योंकि अलीबाग तहसील में ये टीम भी काफी स्टार टीम जानी जाती है, टॉप 10 में जानी जाती है। फ्रेंड्स ग्रुप हशिवरे, पिंटिया पाटिल, प्रसाद पाटिल, मैंने सुबह ही कहा था पुणे में जाकर 40+ का किताब जीतने वाले ये 2 सीनियर खिलाड़ी रुपेश भाभी जो थलगांव से बिलोंग कर रहे थे, ये दोनों शातिर खिलाड़ी है 40+ के। और आज फ्रेंड्स ग्रुप हशिवरे टीम के लिए किस तरह से बल्लेबाजी करेंगे। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज श्रेयस सुनील पत्रे, बड़े भाई के बाद छोटे भाई को आमंत्रित किया है।
गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार श्रेयस सुमित पत्रे, श्रेयस सुनील पत्रे गेंदबाजी को, और पहली गेंद के ऊपर पिंटिया पाटिल बरसे गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन को कवर करती हुई सीमा रेखा के पार शानदार दर्जेदार रूबाबदार षटकार। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौवा लगाते हुए श्रेयस के ऊपर अटैक करते हुए बल्लेबाज पिंटिया पाटिल, प्रफुल्ल पाटिल हम देख रहे हैं एक शानदार इनिंग की शुरुआत करते हुए। टॉप ऑर्डर के बल्लेबाज है, पहली ओवर में थोड़ी खराब गेंदबाजी बल्लेबाजी हुई थी पर इस बार कमबैक किया है गेंदबाज श्रेयस ने, कमाल का बैकिंग करते हुए वहां पर नागेश लक्ष्मण सिद्ध विकेट कीपर। इस बार फिर से बड़ा स्ट्रोक, अजिंक्य मात्रे वहां पर कोई गलती की गुंजाइश ही नहीं, विकेट का पतन, बड़ी मछली जाल में फांसी डीजे मास्टर। कर दिलो जान सब लगाकर जब चमकता नहीं किस्मत का सितारा तब खुद को ये याद दिलाते रहना कि कभी मुझ में नहीं है, बस वक्त तुम्हारा है, ऐसे कहते हुए। और इस बार इसकी पहली दो गेंदों पर छक्का चौवा और तीसरी गेंद पर उस बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया है गेंदबाज श्रेयस सुनील पत्रे गेंदबाजी करते हुए। स्कोर कार्ड पर केतन जी मानेसर बतलाते हुए 13 रन 2 विकेटों के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर। हम देख रहे बैटर प्रणय पाटिल उर्फ बॉन्ड इस नाम से जाने जाते हैं। हम देख रहे हैं लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका आदिल रज्जाक कुरैशी। महाविलेवन एकविरा थील पूरा स्क्वाड आज श्री गांवदेवी क्रीडा मंडल मापगांव आयोजित गांवदेवी चषक 2025 में तशरीफ लाते हुए उनके स्पॉन्सर संघ मालक निखिल जी पवार, इनका तहे दिल से स्वागत करूंगा, वेलकम करूंगा। ओहो, इस बार टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। फिर से एक बार श्रेयस अपने बॉलिंग मार्ग पर बॉन्ड के लिए इस बार फुल टॉस गई थी, उसे बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेलने का प्रयास था। आउटफील्ड खराब है, 1 रन प्राप्त होगी, 1 रन के साथ स्कोर में बदलाव कितन जी माने में बतलाते हुए 14 रन चारुलता भाभी के हीरो संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर दोनों बल्लेबाज प्रणय पाटिल और प्रसाद पाटिल, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी किस गेंदबाज को वापस से आमंत्रित किया जाएगा। फिर से एक बार निजी दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज सुमित सुनील पत्रे।
थलगांव के सरपंच सुनील जी पत्रे, इनके दोनों चिरंजीव, बैलगाड़ी हो क्रिकेट हो, दोनों के चहीते हैं। प्रसाद पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी, ओल्ड इज गोल्ड। फ्रेंड्स ग्रुप हशिवरे टीम के लिए प्रसाद को लड़ना होगा। जिस तरह से दरारा कायम किया है ना, वो आज दिखाना होगा मापगांव के इस क्रीडा नगरी पर। गाव देवी मापगांव चषक 2025 उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब देणारे सन्माननीय आदरणीय हरेशजी उकरुलकर साहेब, त्यांच्या समवेत श्रीधरजी नांगावकर, संदीपजी कुडेकर साहेब यांचा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण आलात, अपना पुनः सहर्ष स्वागत। इस बार डिक्लेयर एरिया में 1 रन प्राप्त करते हुए, 1 के अलावा कुछ नहीं मिलेगा। आउटफील्ड खराब है निखिल जी, और 1 रन प्राप्त होता हुआ इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है नूपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए। हमारे वॉलंटियर्स भी यहाँ पर चौकन्ने हैं, उनका भी आभार है, क्योंकि ये मेहनत है, ये हमारे गांव की टूर्नामेंट है, ना पैशासाठी ना स्वतःसाठी, ही स्पर्धा फक्त मापगाव गावासाठी, ऐसे ब्रीद वाक्य है इस प्रतियोगिता का। इस बार देखिए अच्छी गेंद टपकने के बाद ऑन द राइस खेलना चाहते थे, अवे फ्रॉम द बॉडी डाली भी गेंद आज अलीबाग एक्सप्रेस शानदार बहरते हुए पहले ओवर में विकेट प्राप्त करते हुए मात्र 2 रन खर्च किए थे, और तीसरे ओवर में प्रसाद पाटिल जैसे बल्लेबाज को देखने पर मजबूर किया है। डॉट गेंद, स्कोर रुका हुआ 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का नहीं मिला सहारा, जीवनदान यहां पर बल्लेबाज प्रसाद पाटिल को मिलता हुआ। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है मयंक अग्रवाल जर्सी नंबर 16, आतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 स्कोर कार्ड पर आते हुए। तीसरा ओवर प्रगति पर शानदार गेंदबाजी का नमूना पेश करते हुए अलीबाग एक्सप्रेस सुमेध सुनील पत्रे। इस बार आड़े वाले से खेल दिया, बैकवर्ड स्क्वायर की दिशा में आशांक साखरकर, खत्री नाम की तरह खत्री है, और देखिए किस तरह से गेंद को डिक्लेयर में भेज दिया है। ये रणनीति, ये स्ट्रैटेजी है इस खिलाड़ी के पास, इसीलिए तो रतन खत्री मटका किंग और थल में आशांक साखरकर क्रिकेट का किंग दिखाई देते हुए। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17। किसके लिए होगा खतरा, क्योंकि सामने है बल्लेबाज प्रसाद पाटिल। इस बार खेल दिया है ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात है अजिंक्य म्हात्रे। 1 रन के साथ अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर। तीसरा ओवर प्रगति पर, सभी दर्शकों के जानकारी के लिए चालू मुकाबला एक बड़ा बैटल अलीबाग तहसील में सुपर 8 में टॉप 10 में से गिने जाने वाली ये टीमें फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विपक्ष माऊ 11 एक विराथल का बैटल संघर्ष। इस बार बड़ा स्ट्रोक, फिर से एक बार अजिंक्य म्हात्रे वहां पर तैनात है। क्या रणनीति है, क्या स्ट्रैटेजी है, जहां पर फील्डर तैनात है ना, वहीं पर टप्पा अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करते हैं। इसके लिए अलीबाग टेनिस क्रिकेट में सुमेध पत्रे को अलीबाग एक्सप्रेस नाम से जाना जाता है। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा, और वही कारनामा आज तक हमने सुमित की जानिब से देखा है। फिर वो बड़ी टूर्नामेंट हो या फिर प्रोफेशनल खिलाड़ी हो या फिर विदेशी खिलाड़ी हो, उनके सामने शानदार गेंदबाजी का प्रदर्शन करने वाले गेंदबाज अलीबाग एक्सप्रेस नाम है सुमित सुनील पत्रे। पर यहाँ पर अब फ्रेंड्स ग्रुप हशिवरे टीम के दोनों बैटर प्रणय पाटिल और प्रसाद जी पाटिल, इनके ऊपर जिम्मेदारी होगी। बचे हुए 12 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाने होंगे, क्योंकि अक्सर कहा जाता है जमीन पर बारिश नहीं तो टीम बर्बाद होती है, जमीन पर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है, और क्रिकेट में रन नहीं तो टीम बर्बाद होती है। यानंतर होणारा सामना विसियन कुरुल विपक्ष साई झिराट, दोन्ही संघाचे संघनायक या षटकाच्या नंतर लगेच टॉप इनिंग मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये आपण टॉस साठी यायचं, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आणि प्लस विजेता संघ टॉस विन जो आलेला असेल पहिला त्याला विजेता टॉस विन दिला जाईल। और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज निजी पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए साई गणेश घाड़गे, थलगांव के हार्दिक पांड्या।
रफ्तार का सौदागर सुमित पत्रे के तालीम में खड़ा हुआ ये गेंदबाज आज उन्हें आमंत्रित किया है मापगांव के इस मैदान पर। जरूर देखिए पहली गेंद खराब यहाँ पर ऑफ स्टंप के काफी बार। श्रीलंकन गेंदबाज हम देख रहे हैं लसित मलिंगा स्टाइल में गेंदबाजी करते हैं। साई गणेश खाड़गे गेंदबाजी मार्ग पर, साईराज नाम है पर साई नाम से प्रचलित। फिर से एक बार साईराज गणेश खाड़गे गेंदबाजी करेंगे। स्कोर में 1 रन के साथ इजाफा होता हुआ अक्षर पटेल जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आते हुए। प्रणय पाटिल इस बार गेंद हवा में, फील्डर एक चाय दो खारी, नाम है जमीर बुखारी। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे 21 रन। साईराज लसित मलिंगा, थलगांव के ये मलिंगा स्टाइल में गेंदबाजी हार्दिक पांड्या नाम से जाने जाते हैं। आज जरूर प्रणय पाटिल को आह्वान देते हुए पर संघर्ष करना होगा प्रणय पाटिल। ओहो फिर से एक बार देखिए कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। चारों चीत करते हुए यहाँ पर जड़ में डालने की कोशिश की और लगभग कामयाब है। सुमित पत्रे ने दिखाया हुआ विश्वास और उनके तालीम में यह तैयार होने वाला खिलाड़ी है। जिस तरह से अलीबाग में आर्यन खारकर आईएसपीएल में जा चुके उसी तरह से आने वाले कुछ सालों में जरूर ऐसे खिलाड़ी जाएंगे। फुल टॉस गेंद अजिंक्य मात्रे गेंद के नीचे। ओहो अच्छे फील्डरों में से ये खिलाड़ी जाने जाते हैं और आज 1 ही रन पर संतुष्ट होते हुए इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 23 रन। चौथा और प्रगति पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है। सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। साईराज गणेश खाड़गे गेंदबाजी मोर्चे को संभालते हुए। ओहो इस बार जड़ में डालने की कोशिश, ऐसा लग रहा था पुढचा दरवाजा उघडा मागचा दरवाजा बंद करण्याची वेळ आली पर ये वाइड गेंद, खराब गेंद। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए स्कोर पुढचा दरवाजा उघडा मागच्या दरवाजाशी चोरी झाली। बलबाज आउट डीजे मास्टर। आ चुके हैं साई झीराट के खिलाड़ी है आमंत्रित विसियन कुरुल टीम के कप्तान टॉस के लिए है। तो हमारे गुण लेखक केतन जी माने हमें बतलाते हुए 24 रन 3 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए गेंदबाज साईराज गणेश घाड़गे कमाल की गेंदबाजी। मैंने उन्हें हार्दिक पांड्या नाम से कहा है क्योंकि वो अंडरम में शानदार बल्लेबाजी करते हैं। न्यू बैटर लेफ्ट आर्म बल्लेबाज सचिन मात्रे। जब भी फ्रेंड्स ग्रुप हशिवरे टीम संकट में आई है ना उसके विघ्नहर्ता होते हैं सचिन मात्रे। फिर इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर मोहम्मद जी बकवाल ने अपने बात हुए खोलते हुए कहा ये सिटीज वाइट है। एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर चौथा ओवर जारी होता हुआ। इस बार शॉट गेंद उसे आड़े बल्ले से खेल दिया फील्डर श्रेयस इनके हाथों में। साईराज यहां पर चमकते हुए तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं पर देना होगा मौका डीजे को।
ऐसे 3 टॉप ऑर्डर के बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाजी करने वाली टीम माऊ इलेवन एक विराथल न्यू बैटर अनिकेत आते हुए। अनिकेत और प्रणय पाटिल बॉन्ड के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी क्योंकि आने वाले कुछ शेष गेंदे हैं, 7 गेंदे शेष है। बड़ा स्ट्रोक लगाना होगा अनिकेत और बल्लेबाज प्रणय पाटिल को। पिछले मैच में हमने देखा था बल्लेबाज दिगंबर हमने और विनोद वाटकरे ने क्या शानदार पार्टनरशिप बिल्ड की थी, कमाल की बल्लेबाजी की थी। 50 एबो पार्टनरशिप बनाने वाले ये पहले 2 खिलाड़ी थे और 50 बनाने वाले दिगंबर हमने थे। पर यहाँ पर 50 नहीं तो जरूर अपने टीम का योगदान जरूर मुकम्मल 50 करना होगा। बल्लेबाजी करने वाली टीम फ्रेंड्स ग्रुप हशिवरे। गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार साईराज गणेश घाड़गे। ओहो, सीधे बल्ले से खेल दिया है लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच और दोनों खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे ये षटकार। थैंक यू डीजे। तो जरूर यहाँ पर देखिए क्या आखिरी गेंद पर फटका एग्जीक्यूट किया है अनिकेत। इसी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं पर राजेश सचिन जो म्हात्रे थे उनके पास इरादे थे पर उनके इरादे को नास्तबूत करते हुए गेंदबाज साईराज गणेश घाड़गे आखिरी ओवर लेकर आते हुए आशंक साखरकर उर्फ खत्री माविले मन एक विराथल के एक डीप और स्पेशलिस्ट गेंदबाज है क्योंकि और एक गेंदबाज स्पेयर में है हमारे भाई एक चाय दो खारी, नाम है जमीर बुखारी। 31 रन स्कोर कार्ड पर आखिरी गेंद पर छक्का तागा बल्लेबाज अनिकेत ने। आखिरी ओवर लेकर आते हुए गेंदबाज आशंक साखरकर। स्ट्राइक पे प्रणय पाटिल, बॉन्ड नाम से जाने जाते हैं इस इलाके में। बॉन्ड गिरी करनी होगी, दादागिरी करनी होगी। 31 रन 31 रन स्कोर कार्ड पर हम देख रहे खचाखच भरा हुआ यह स्टेडियम। शानदार आयोजन श्री गांव देवी क्रीड़ा मंडल मापगांव आयोजित गांव देवी चषक 2025। इस बार बल्ले का भारी सीरा गेंद डिक्लेयर एरिया में आउट ऑफ द स्टंप खेलने का प्रयास था। इनसाइड आउट गेंद लगने के बाद सीधा गेंद डिक्लेयर एरिया में। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 32 रन। स्ट्राइक पे प्रणय पाटिल बॉन्ड। इस बार अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक एग्जीक्यूट किया ऑन द कारपेट। इस मैदान को गुदगुला लेने वाला यह स्ट्रोक दिखाई देता हुआ। तब तक 2 रन, तीसरी रन। भाग अर्जुन भाग, और दोनों जवानी की मस्ती में चूर। न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट, डीजे को मौका। यहाँ पर पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर अच्छी तरह से चॉप लगाया था। बल्लेबाज को जरूर कुछ अलग करने का मजबूर कर दिया था गेंदबाज आशंक साखरकर ने, और चॉप शॉट लगाने के पास यहाँ पर उनके पास मौका था। तब तक हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। तीसरी रन लेने में असफल बल्लेबाज, और जिस बल्लेबाज ने आखिरी गेंद पर निखिल जी छक्का ताका था उस बल्लेबाज को स्ट्राइक रोटेट करते हुए मौका दिया है जर्सी नंबर 9 यानी ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज के लेफ्ट आर्म बल्लेबाज ब्रायन लारा। इनका जर्सी नंबर 9 स्कोर कार्ड उनके जर्सी पर दिखाई देता हुआ। 34 रन स्कोर कार्ड पर 5वां ओवर प्रगति पर। अच्छी गेंद, कमाल की गेंद। फिर से एक बार टैप करने का प्रयास किया था, रनआउट का खतरा हो सकता है। नागेश लक्ष्मण सिद्ध, अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 35 रन स्कोर कार्ड पर। 5 विकेटों के नुकसान पर। ओहो, फिर से एक बार क्या शानदार गेंदबाजी, खतरी गेंदबाजी।
जड़ में डालने की कोशिश है, अपने नाम की तरह बल्लेबाज को रोक कर रखा है। नाम है आशांक साखरकर। छोटा रनअप है पर कमाल की गेंदबाजी करते हैं। सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारूं। सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारूं। सामने गेंदबाज आशांक साखरकर है, छक्का कैसे मारूं। 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 36 रन 36, 5 विकेटों के नुकसान पर सभी दर्शक थोड़े से नाराज होंगे क्योंकि फ्रेंड्स ग्रुप हशिवरे टीम आज इस प्रतियोगिता में थोड़ा संत गति, कासव जिसे कहा जाता है, उसकी गति से यहां पर रनों को प्राप्त करते हुए दिखाई दे रही है। जो टॉप 10 में जानने वाली अलीबाग टीम्स की ये टूर्नामेंट में हम देख रहे हैं। इस बार वाइड यॉर्कर काफी वाइड। ऑफिशियल अंपायर का इशारा, पुरुषोत्तम जी भगत सर ने अपने बाजुए खोलते हुए कहा प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी और 1 रन की काशी करते हुए गेंदबाज आशांक साखरकर। जड़ में सब यॉर्कर डालने का प्रयास कर रहे, कोशिश कर रहे हैं आदिल रज्जाक कुरैशी। अच्छी फील्ड, अच्छी थ्रो, कमाल की फील्डिंग है, यह काबिलियत है, इसीलिए तो अलीबाग तहसील के बाहर जाकर भी माउवी 11 इक्विराथल टॉप 1 में आती है। और शानदार प्लेसमेंट यहां पर दिखाई दी बल्लेबाजी करने वाली टीम फ्रेंड्स ग्रुप हशिवरे। तो जरूर यहां पर पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है। पहले इनिंग में बल्लेबाजी करते हमारे गुण लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 38 रन और जीतने के लिए 39 रनों की जरूरत है। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे ये अलीबाग के और जिन्होंने रायगढ़ में जाकर हार के मैदान पर हमारे अलीबाग एसोसिएशन कमेंटेटर्स के कमेंटेटर्स निखिल जी पर्दे के पास। धन्यवाद।
लेट्स बॅटल बिगिन. षटकातील पहिला चेंडू नक्की त्याची चर्चा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आजच्या दिवसामध्ये माझ्या माध्यमातून केली जाईल. पहिला चेंडू कशा प्रकारे फेकतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पॅवेलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना पंचांचा इशारा येतोय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येणं फार महत्वाचं असतं आणि या धावेला अलीकडच्या काळामध्ये फार महत्व दिलं जातं, कारण का हीच धाव फलंदाजाचा कुठेतरी आत्मविश्वास वाढवण्याचं काम देखील करत असतं. निर्धारित 5 षटकांमध्ये जिथे 39 धावांची गरज आहे आणि माऊ 11 एकविरा थळ फलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण फलंदाज नागेशला देखील पाहतोय. नागेशची चर्चा होईल क्रिकेटच्या पटलावरती. फास्ट अँड फ्युरियस कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. स्कोर पॉइंटच्या रिझनवरती नागेश शिदला पकडलं जातंय. डीजे मास्टर ऑन. चेंडूवरती काय झेल पकडला गेलाय. कव्हर पॉइंटच्या रिझन वरती जो फ्लाइंग कॅच आपण पाहिला होता त्याच्यासाठी नक्कीच दाद द्यावी लागेल. आणि कुठेतरी जिथे असं म्हटलं जातं चांगली गोलंदाजी होते, चांगले सामना होतोय, तिथे या क्षेत्ररक्षकाला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. कारण का मैदानाच्या वरती मित्रांनो, जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षण चांगलं होत असतं तेव्हा तेव्हा गोलंदाजी सुनिश्चित स्वरूपाने चांगलीच होत असते. मनीष मोकल आता स्वतःला सिद्ध करतोय मैदानाच्या वरती. जेव्हा पॅव्हेलियन एंड कडून गतीचा वापर, मग गोलंदाजी करत असताना गतीचा वापर होतोय की नियंत्रणाचा वापर होतोय, फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर की युक्तीचा वापर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून एक संदेश आपल्याला नेहमीच पाहायला ऐकायला मिळाला. जेव्हा मैदानाच्या वरती आपण पाहतोय ताकद संपत असते, तेव्हा आपण नक्कीच युक्तीचा वापर केला गेला पाहिजे आणि तीच युक्ती मैदानाच्या वरती पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पॅव्हेलियन एंड कडून कशा प्रकारे फेकला जाणार. नौका फलंदाज आपण पाहतोय प्रकाश आलेखाना, नावाबद्दल चर्चा होणार. हा चेंडू उडवतोय पॉइंटच्या डोक्यावरून. फॉरवर्ड डीप पॉइंट वरती ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये कोणी नाहीये. इट इज बँग ऑन. चौकार डीजे. थँक्यू. पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू खोलात टाकलाय, उतून काढला अक्षरशः आणि चेंडू फरार होतोय. स्ट्राइक डाऊन द ग्राउंड येतोय. एक नशिबाचा चौकार डीजे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण मनीष मोकलला पाहतोय. मनीषचा कुठेतरी नाराजी मैदानाच्या वरती पाहायला मिळते, कारण का मनीष सांगतोय हा चौकार अडवायला पाहिजे होता, सेव धावा व्हायला पाहिजेत आज मैदानाच्या वरती, कारण का धावसंख्या कमी आहे. हा चेंडू वाईडिश यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. टीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, तिथे चांगलं पेट्रोलिंग होत असताना परंतु एक धाव घ्यावी लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आमचे स्टॅटिस्टिशियन मित्र 10 लागल्याचं सांगितलं देखील जातंय. आमच्या स्टॅटिस्टिशियन मित्रांचं नाव केतन माने. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील दाखवली जाते, कारण का हे उघड काम असतं मित्रांनो. प्रत्येक चेंडूवरती करडी नजर ठेवावी लागते आणि तेच काम आज केतनजी यांच्या माध्यमातून केलं जातंय. आणि निश्चित स्वरूपाने आता आपण पाहतोय पहिल्या षटकावरती आक्रमण, उद्ध्वस्त असं सर्व काही पाहायला मिळतं. आणि जेव्हा जेव्हा हा डावखुरी हाताचा फलंदाज सन्मित्र म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती येत असतो एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. हा चेंडू सन्मान दिला जातोय, तिथे आपण हा फटका पाहतोय. एकही धाव नाहीये, कारण का चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लिहिल्या जातात. एकंदरीत 10 धावा म्हणजेच अजूनही 29 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज. हा सामना कशा प्रकारे खेळला जाणार, कारण का नाण्याच्या एका बाजूला आपण माऊ 11 एकविरा थळ हा संघ पाहतोय.
नाण्याच्या एका बाजूला माऊ 11 एकविरा थळ पाहतोय, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हे दोन्ही दादा संघ आपण नेहमीच पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा 10 लागल्याचं चित्र देखील पाहायला मिळते, जिथे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी माऊ 11 एकविरा थळ या संघाला आपण पाहतोय अजूनही 29 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रफुल्ल दादा येतोय. प्रफुल्लची गोलंदाजी अलीकडच्या काळामध्ये बहरते. प्रफुल्लच्या फलंदाजीची देखील चर्चा करावी लागेल. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ज्याची आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रायगड पोलीस आहेत आणि टप्प्याचा चेंडू छातीवर घेतलाय, परंतु ताकद कमी, तिथे झेल पकडला जातोय. अजून एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. डिझाई हस्ताक्षरामध्ये लिहिलं जाणारं त्याचं नाव आपण नेहमीच पाहत असतो. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नामांकित क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ISPL पर्व 2 मध्ये आपलं नाव ज्याने कोरलं, थळगावचा सुपुत्र आपण नेहमीच पाहत असतो. त्याची गोलंदाजी आणि त्याच्या गोलंदाजीने वेड लावणारं अखेरता क्रिकेट आपण मैदानाच्या वरती पाहत असतो. आर्यन खारकरला निवडलं जातंय ISPL पर्व 2 मध्ये तब्बल 3 लाख रुपयांची बोली आज टेनिस क्रिकेट पटलामध्ये देखील लागली जाते. वळूया मैदानाच्याकडे. चर्चा होत राहील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. प्रफुल्ल बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट उडवतोय चेंडूला कव्हर पॉइंट वरून अंतर कापतोय. वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल टाटा बाय बाय सीमारेषा बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. डिझाई थँक्यू डीजे. डीजे मास्टरने देखील गणपती बाप्पाला मोरया केलाय. या धाव संख्येने धावफलकावरती एकंदरीत धावा 14 लिहिल्या जातात. 14 धावा आणि जिथे आपण पाहतोय तब्बल 39 धावांचं लक्ष्य पार करत असताना हा संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करतोय. अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हे दोन्ही संघ वेगळ्या धाटणीचे आपण नेहमीच पाहत असतो. या संघांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आपण नेहमीच टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनुभव देखील सुद्धा असतो. हा चेंडू फसवा चेंडू टाकतोय मैदानाच्या वरती आणि याच्यासाठीच मला बोलवलं जातंय. माझ्या खांद्यावरती आज गावाची नाही तर संघाची जबाबदारी आहे. जेव्हा गावाचा प्रश्न असतो, गावाच्या अस्मितेचा प्रश्न असतो, गावाच्या खऱ्या अर्थानं एका वेगळ्या ओळखीचा प्रश्न असतो, तेव्हा तेव्हा आपण नेहमीच प्रफुल्ल दादा याला नेहमीच बॉलिंग ट्रॅकवरती पाहत असतो. संघाचा प्रश्न आहे, संघातील सर्व 11 खेळाडूंचा प्रश्न आहे. हा फुलटॉस स्वरूपाचा फटका. ताकद नाहीये, परंतु मनीष मोकल सांगतोय मी झेल पकडलाय, परत जावं लागेल. आदिल कुरैशी आउट. बॅक टू द पवेलियन. ते आपण पाहतो अलिबागचा किल्ला सार्थ अभिमान आहे आम्ही अलिबागकर असल्याचं. कारण का अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो अलिबागला लाभलेलं निसर्ग सौंदर्य, अलिबागला लागलेलं खऱ्या अर्थानं समुद्री किनारे हे पाहण्यासाठी आपण पाहतोय पर्यटक अलिबागमध्ये दाखल होत असतात. आणि अलिबागमध्ये काय नाही आहे जर असा प्रश्न विचारलात ना मित्रांनो, तर काहीही उत्तर सापडणार नाही आहे.
सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अलिबागकडे नेहमीच पाहत असतो. मुंबईमध्ये मी नेहमीच बोलत असतो की अफार पैसा आहे, परंतु तो पैसा ठेवण्यासाठी तुम्हाला अलिबागमध्येच यावं लागतं आणि मैदानाच्या वरती देखील अलिबागबद्दल गाणं वाजवलं जातंय. चर्चा चालू आहे क्रिकेटच्या पटलावरती. नवीन फलंदाजाकडे वळूया. किरण लट येतोय फलंदाजी करण्यासाठी. जिथे किरणकडे पाहायला गेलं तर हा आपण पाहतोय फार अनुभव असलेला खेळाडू मैदानाच्या वरती पाठवण्यात येतोय. गेल्या दशकापासून मी या खेळाडूला मैदानाच्या वरती पाहतोय. चांगलं क्रिकेट किरणच्या माध्यमातून निश्चित स्वरूपानं खेळलं जातं. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रफुल्ल प्रफुल्ल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती गती परिवर्तन व्हेरिएशन हे सर्व प्रफुल्ल दादाकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर अनुभवच्या विरुद्ध अनुभव असं मैदानाच्या वरती क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट 39 धावांचा पाठलाग करत असताना अडचणींचा सामना करावा लागतोय माऊ 11 एकविरा थळ. हा चेंडू आपण पाहतोय बॅकर ऑफ द व्रिस्ट फेकला जातोय मैदानाच्या वरती, जिथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय आणि याच्यासाठी प्रफुल्ल दादा पाटील याला ओळखलं जातं. खऱ्या अर्थानं ज्याने एक वेगळी ओळख आपली स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर, स्वतःच्या क्रिकेटच्या जोरावरती करून ठेवली आहे. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रमुख पंच मोहम्मदजी पकवाल आपण पाहतोय आणि पुरुषोत्तम भगत स्क्वेअर एक पंच आपल्याला जोडले गेलेत. त्यांचं देखील आज क्रिकेटच्या पटलावरती मी निखिल पडते करतोय सहर्ष स्वागत. जिथे फेकी मैदानाच्या वरती चांगली होत नाहीये, परंतु काही हरकत नाहीये. एकच धाव मैदानाच्या वरती घ्यावी लागते. एका धावेच्या मदतीने धावफरकाकडे नजर टाकली तर 15 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 19 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. होतं व्हायला मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो असं म्हटलं जातं. आणि मैदानाच्या वरती काय घडणार, काय बिघडणार? कारण का जिथे 39 धावांचा पाठलाग करत असताना एक दादा संघ टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्याने आपल्या संघाची एक वेगळी ओळख निर्माण करून ठेवली आहे, असा माऊ 11 एकविरा थळ या संघाला देखील अडचणींचा सामना मैदानाच्या वरती करावा लागतोय. कारण का नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण फ्रेंड्स ग्रुप हशिवरे या संघाला अनुभवतोय, ज्याची गोलंदाजी अर्थातच एका वेगळ्या धाटणीची गोलंदाजी आपण पाहतोय. 18 चेंडू 24 धावा, जिथे 30 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण होतं, परंतु आता समीकरण बदलतंय. 18 चेंडू आणि 24 धावा. परेश बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. किरण लट कशा प्रकारे फलंदाजी करणार. षटकातील पहिला चेंडू पॅव्हेलियन एंडकडून फेकण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून देखील केला जाईल. पुरुषोत्तमजी भगत प्रमुख पंच ओव्हर द विकेट. हा चेंडू गोल्डन स्पॉट वरती पळल्याच्या नंतर थोड्या अंशी का होईना वलय प्राप्त केलं होतं, परंतु एक धाव फक्त घोषित स्वरूपात फलंदाजाला मिळेल. इथे एका धावेनिशी आपण पाहतोय धावफलकावरती एकंदरीत धावा 16. या सामन्यांचं आपण पाहतोय थेट प्रक्षेपण tenniscricket.in माध्यमातून केलं जातंय. खऱ्या अर्थानं आपण पाहत असतो tenniscricket.in म्हणजे संतोष नाणेकर सरांची ही वाहिनी, आणि या वाहिनीला अलीकडच्या काळामध्ये फार आणि फार महत्त्व दिलं जातं. लाईव्ह जोडलेल्या रसिक प्रेक्षकांचं, मायबाप प्रेक्षकांचं मी निखिल पडते पुनश्च आज क्रिकेटच्या पटलावरती सहर्ष स्वागत करतोय. जिथे आपण हे सामने अनुभवतोय मित्रांनो, जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. tenniscricket.in लाईव्ह आपण चॅनल आणि त्या चॅनलच्या माध्यमातून या सामन्यांचा थेट प्रक्षेपणाचा देखील आनंद घेऊ शकतो. मैदानाच्या वरती वळतोय, जिथे हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू कौतुक आणि कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या वरती पाहायला मिळते. गोलंदाज पाहायला गेलं तर परेशच्या माध्यमातून, परेश नावाची चर्चा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती माझ्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने केली जाईल. कारण का जिथे आपण पाहतो या नावाला फार महत्त्व दिलं जातं. जिथे परेश नावाचा एक खेळाडू आपण नेहमीच पाहत
होतो आणि पाहत असतो. खऱ्या अर्थानं ज्याने झुंजार पोळनाड संघाकडून नेतृत्व करत असताना आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये कुळगाव नगरीमध्ये 8 चेंडूंवरती 8 षटकार लगवण्याचा इतिहास केला, असं परेश चवरकर नाव देखील अनुभवलं आणि त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून या परेशला गोलंदाजी करावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हा चेंडू स्विंग अँड मिस. तिथे आपण पाहतोय आता डोकं खाजवायला लागेल किरणला, कारण का मैदानाच्या वरती धावा येणं महत्वाचं आहे. 39 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या वरती अडचणी कशा प्रकारे येऊ शकतात ना मित्रांनो, हे याची देही आणि याची डोळा आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळतोय. परेशची गोलंदाजी आता भरते मैदानाच्या वरती. परेशला आता टप्पा सापडलाय. तो खोलात टाकलाय आणि तिथे झेल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये किरण सापडतोय जाळ्यामध्ये. बॅक टू द पवेलियन डीजे. थँक्यू डीजे. मैदानाच्या वरती नौका फलंदाज येतोय. शेंगा शिजल्या की नाही ते संध्याकाळी समजेल. डीजे मास्टर मैदानाच्या वरती वळूया, कारण का आपण पाहतोय सुपर सॅटरडे आणि त्या दिवसातील आजच्या दिवसातील सामना आपण अनुभवतोय. अर्थातच माव 11 एकविरा थळच्या विरोधात फ्रेंड्स ग्रुप हा शिवरे हा संघ. जेव्हा जेव्हा थळ हा संघ मैदानाच्या वरती उतरत असतो, अजिंक्य म्हात्रेची फलंदाजीची चर्चा अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सुनिश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते आणि तोच अजिंक्य म्हात्रे आता ठाकतोय स्ट्रायकिंग एंडवरती. परेशच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे. चांगली गोलंदाजी आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हा फटका फसतोय. अक्षरशः हा फटका मैदानाच्या वरती फसलेला पाहायला मिळतोय आणि आता कुठेतरी आपण पाहतोय आत्मविश्वास आणि कौतुकास्पद कामगिरी फ्रेंड्स ग्रुप हशिवरे या संघाकडून मैदानाच्या वरती केली जाते. इक्वेशन आता असणार आहे 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. होत्याचं नव्हतं व्हायला मिनिटाचा सेकंद अपुरा असतो. क्रिकेट म्हटलं की मी नेहमीच म्हणत असतो, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे. जिथपर्यंत शेवटचा चेंडू क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती फेकला जात नाही, या आपण पाहतोय खेळाचा निकाल सांगणारा अजूनही जन्माला आलेला नाही आहे. क्रिकेट म्हणजे कधी राजाची रंक आणि कधी रंकेचा राजा होईल याचा काही नेम नसतो. मैदानाच्या वरती जिथे 39 धावांचा पाठलाग करत असताना संघ अडचणीत सापडतोय. 23 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जिथे नशिबी चेंडू आता फक्त 12 राहिलेली आहेत. 12 चेंडूंवरती 23 धावा जमा करायच्या आहेत. म्हणजे सरासरी जर विचार केला तर 11.5 ची सरासरी प्रतिषटक राखावी लागेल. केतनजी आम्हाला सांगत असल्याचं चित्र. रत्नाकर मोकल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, जिथे गोलंदाजी आता सन्मित्र म्हात्रेच्या विरोधामध्ये करावी लागेल. परंतु जेव्हा जेव्हा डावकुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती सजत असतो ना, तेव्हा कुठेतरी विचारपूर्वक गोलंदाजीच करावी लागते. कशा प्रकारे गोलंदाजी होणार? यस, पॅव्हेलियन एंड कडून कनकेश्वर एंड कडून गोलंदाजी करणार. मैदानाच्या एका बाजूला कनकेश्वराचा सुंदर डोंगर, मैदानाच्या दुसऱ्या बाजूला रामधरणेश्वराचा सुंदर डोंगर. दोन्ही डोंगरांच्या मध्ये वसलेलं हे छोटंसं मापगाव आपण पाहतोय. राईट आर्म अराउंड द विकेट, खोलात टाकलेला चेंडू निशब्द ठेवलं जातोय मैदानाच्या वरती फलंदाजाला. जिथे या चेंडूवरती घोषित स्वरूपात एक धाव आली तरी या एक धावेला कितकंसं महत्व द्यावं लागेल क्रिकेटच्या पटलावरती. 23 मधून 1 वजा म्हणजे अजूनही 22 धावांची गरज. 11 चेंडू 22 धावा, प्रति चेंडू 2 धाव्या बनवाव्या लागतील असं समीकरण सांगितलं जातंय केतनजी यांच्या माध्यमातून. राईट आर्म अराउंड द विकेट,
हा चेंडू अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पेट्रोलिंग चांगलं केलंय तिथे, फेकी करतोय तिथपर्यंत फक्त आणि फक्त काळानं या चेंडूवरती एकच धाव लिहिली होती का असा प्रश्न देखील विचारला जातोय. आता जिथे 10 चेंडू आणि 21 धावांची गरज, प्रति चेंडू 2.1 या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. या धावा कशा प्रकारे बनवल्या जातात की या धावा कशा प्रकारे रोखल्या जातात, येणारा काळ येणारी वेळच ठरवेल मित्रांनो. कानमंत्र दिला जातोय मैदानाच्या वरती प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजाला, आणि हे फार महत्त्वाचं असतं कारण का प्रत्येक चेंडूवरती परिवर्तन आणि प्रत्येक चेंडूवरती व्हॅरिएशन गोलंदाजाला इथे दाखवावं लागते, कारण का आज गावाच्या अस्मितेचा प्रश्न मैदानाच्या वरती लागलाय. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ तितकेच गाजलेले मैदानाच्या वरती आपण अनुभवतोय. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. अजिंक्यसाठी हा चेंडू चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये प्रफुल्ल पाटील गॅदर्ड करतोय चेंडूला, आणि एका धावेची भर फक्त आणि फक्त एकेरी धावांवरती जोर दिला जातोय. एकेरी धावांवरती कुठेतरी आपण पाहतोय प्रभाव दिल्याचं, म्हणजेच काय प्रश्नाचं उत्तर, चांगली गोलंदाजी आहे मैदानाच्या वरती, कौतुकास्पद कामगिरी आज आपण पाहतोय सर्वच गोलंदाज फ्रेंड्स ग्रुप आशिवरे या संघाकडून. अराउंड विकेट, हा फटका ताकद आहे का, प्रश्नाचं उत्तर हो, आणि सन्मित्र म्हात्रे ऑन फायर ठोकतोय सीमारेषा बाहेर, षटकार डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. अरे बाबा, डीजे मला देखील सांगतोय डीजे मास्टर, आता 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. यस 14, माफ करा चुकीची दुरुस्ती, 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 14 धावा. आता सन्मित्र म्हात्रेची बॅट बोलायला लागली या मैदानाच्या वरती, आता आक्रमण झालंय. हा चेंडू लोअर फुलटो स्वरूपाचा चेंडू ऑन साइडला खेळून काढतोय प्रफुल्ल पाटीलला, चेंडू शोधतोय आणि एक धावेची आपण पाहतोय भर. 14 मधून एक वजा होते, म्हणजे अजूनही 13 धावांची गरज. नशिबी 7 चेंडू आहेत, 7 चेंडूंवरती 13 धावा बनवायच्या आहेत. मग या 13 धावा बनवल्या जाणार की या 13 धावा रोखल्या जाणार, येणारी वेळ आणि येणारा काळ नक्कीच प्रश्नाचं उत्तर देईल. तिथपर्यंत आपल्याला अजिंक्य म्हात्रे पुनश्च एकदा स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. अजिंक्यला देखील कर्तृत्व मैदानाच्या वरती सिद्ध करावं लागेल. चुकतोय गोलंदाज थोड्या अंशी का होईना, काहीतरी अघटित होण्यापेक्षा काहीही न झालेलं बरं, असं नेहमीच आपण म्हणत असतो. शून्य आपण पाहतोय मायनस पेक्षा शून्य नेहमी बरा असतो. मैदानाच्या वरती पुढील चेंडू फ्लॅट अँड फ्युरियस चेंडू पळतोय आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण गॅदर्ड करतोय, फेकी देखील चांगली आहे, टाळ्या वाजवल्या जातात, एका धावेची भर. आता शेवटचं षटक, म्हणजे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मैदानाच्या वरती. 6-12 असं इक्वेशन, असं समीकरण आता येणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी सांगतोय. आजच्या दिवसातील हा 3रा सामना जो खेळवला जातोय माऊ 11 एकविरा थळच्या विरोधात फ्रेंड्स ग्रुप आशिवरे, जिथे आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप आशिवरे या संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना 38 धावा जमवल्यात. 39 धावांचं एक सन्मानजनक आव्हान पुढे ठेवत असताना सामना येऊन ठेपतोय. 6 चेंडू आणि 12 धावा. परेश बॉलिंग ट्रॅक वरती सजवला जातोय. मग परेशच्या माध्यमातून कशा प्रकारे अंतिम षटकाची हाताळणी केली जाणार, त्याला थोडं फास्ट घ्यायचंय, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, टाइम वाचवणे हाच आमचा क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न आहे मित्रांनो. कारण का हा वेळ तुमच्यासाठीच आहे. आयुष्यामध्ये तुम्ही पैसा किती कमवताय यापेक्षा पैसा किती वाचवताय ना, याला फार महत्त्व दिलं जातो, आणि पैशापेक्षा महत्त्व वेळेला देखील दिलं जातं, आणि त्याच वेळेचा आपल्याला विचार करावा लागतोय. थोडं क्विक फास्ट अँड फ्युरियस असं क्रिकेट आपण नेहमीच पाहत असतो. मैदानाच्या वरती 6 चेंडू येणं बाकी आहे. 6 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम सांगण्यात येतोय. अजिंक्य म्हात्रे बॉलिंग स्ट्रायकिंग एंडवरती, बॉलिंग ट्रॅकवरती परेशला आपण अनुभवतोय. परेशच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार
या 12 धावा बनवल्या जाणार की 12 धावा रोखल्या जाणार. प्रशंसा कर्तृत्वाची होत असते, नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते. षटकातील पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अजिंक्य ठोकतोय. कार्यक्रम जेव्हा टप्प्यात येतो तेव्हा हा खेळाडू नेहमीच कार्यक्रम करत असतो. चेंडू सीमारेषा बाहेर, बँग ऑन, षटकार. थँक्यू डीजे. जिथे 6 चेंडूंवरती 12 धावांची गरज होती, अजिंक्य आला, त्यानं पाहिलं, त्यानं ओळखलं आणि त्यानं जिंकून घेतलं सारं. कारण का एका फटक्यावरून जिथे या सामन्याची रूपरेषा बदलल्याचं सांगितलं देखील जाते. आता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. परंतु परेश सांगतोय, जिथपर्यंत मी मैदानाच्या वरती आहे तिथपर्यंत शर्यत संपलेली नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हा फटका आणि विनिंग स्ट्रोक. 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके. अजिंक्य म्हात्रे या नावाची चर्चा डीजे मास्टर सेलिब्रेशन होऊन जाऊ द्या.